नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. वाहतूक शाखेची कारवाई. फटाके फोडणाऱ्या बुलेटच्या सायलेन्सरवर चालविले रोड रोलर. धुळे शहरात ध्वनी प्रदूषण करणाऱ्या आणि फटाके फोडणाऱ्या बुलेट स्वारांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली. दरम्यान शहर वाहतूक शाखेने गेल्या 6 महिन्यापासून सुरू असलेल्या विशेष मोहिमेत जप्त केलेल्या तब्बल 62 सायलेन्सर आज नष्ट केलीत. शहरातील शिवतीर्थ चौकात अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि सहाय्यक निरीक्षक प्रशांत महाले यांच्या उपस्थितीत या सायलेन्सरवर चक्क रोड रोलर फिरून त्यांचा चुराडा करण्यात आला. अनेक वाहनधारक कंपनीचे मूळ सायलेन्सर काढून त्या जागी कर्णकर्कश आवाज करणारे मॉडिफाईड सायलेन्सर बसवत होते, ज्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. यामुळे बेशिस्त वाहनधारकांना कडक इशारा दिलेला असून सायलेन्सरमध्ये बदल केल्यास कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल असा संदेश या माध्यमातून आज देण्यात आला आहे. धुळे जिल्हा शहर वाहतूक शाखेमार्फत मागच्या 1-1.25 महिन्यापासून जे बुलेटवर जे फटाका सायलेन्सर्स म्हणून जे प्रसिद्ध आहे यंग जनरेशनमध्ये, त्याच्यानंतर कारवाई केली. त्या कारवाईमध्ये 65 सायलेन्सर्स लावलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात आली. दंडात्मक कारवाई देखील केली आणि त्याची जे RTOकडून मान्यता प्राप्त सायलेन्सर्समध्ये जो बदल करून दुसरे लावलेले होते ते जप्त करून ते नष्ट करण्याची कारवाई आज केलेली आहे. त्याचबरोबर जे फॅन्सी नंबर प्लेट आहेत तर त्याच्यावर देखील कारवाई करून त्या देखील नष्ट करण्यात आलेल्या आहेत. माझे सर्व जे आपले युवक आहेत त्यांना आव्हान असेल की आपण अशा पद्धतीच्या गोष्टींना भुलू नये आणि फटाका सायलेन्सरसारख्या कुठल्याही याच्यामध्ये आपण वापर करू नये वाहनांवर. त्याचबरोबर पुढच्या काळामध्ये देखील कारवाई अशीच पुढे चालू राहणार आहे. माझे सर्व नागरिकांना आव्हान आहे की असं कुठे निदर्शनास आल्यास तात्काळ पोलीस स्टेशनला किंवा आमच्या वाहतूक शाखेला कळवावं. त्याचबरोबर संबंधित मोटरसायकलचा नंबर जरी कळवला आम्हाला तरी देखील आम्ही ती शोधून त्यांच्यावर कारवाई करू.